पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन काटकसर, सोने खरेदीला कात्री आणि खाद्यतेल रासायनिक खतांच्या वापराला आळा घालण्याच्या आवाहनाला आता देशभरातून प्रतिसाद मिळताना दिसतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज बाईकवरून मंत्रालयात आले, तर उपमुख्यमंत्री यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केला आहे आणि गाड्यांचा ताफा कमी करून याची सुरुवात अनेक मंत्र्यांनी देखील केलेली आहे। तर इतर राज्यांमध्येही पंतप्रधानांच्या आवाहनाचे परिणाम दिसायला लागलेत। कोणत्या राज्याने काय उपाययोजना केली तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। काय उपाययोजना केली तेच या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, माय महा पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाचे परिणाम मागील 3 दिवसांमध्ये 11 राज्यांमध्ये पाहायला मिळाले। पंतप्रधान मोदींनी स्वतःपासून सुरुवात केली आहे। बुधवारी पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या होत्या। त्यांच्या आवाहनानंतर राज्यांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे। त्रिपुरा सरकारने 50% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिले। सरकारने वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या 50% कर्मचाऱ्यांनाच कार्यालयात रोज येण्याचे आदेश दिले। 50% कर्मचारी हे घरून काम करतील असंही आदेश त्रिपुरा सरकारने काढले आहेत। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पेट्रोल बचत आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या ताफ्यातील अर्धी वाहनं कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। पंजाब राज्यपालांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी 4 चाकी वाहनांचा वापर करू नये असे आदेश देण्यात आले। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आठवड्यातून 1 दिवस नो कार डे जाहीर केला आहे। मुख्यमंत्री सैनी आठवड्यातून 1 दिवस कार वापरणार नाहीत। त्यासोबतच त्यांनी सुरक्षेसाठी आवश्यक वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या भाजप शासित राज्यांमध्ये व्हीव्हीआयपी कल्चर बंद करण्याचा निर्णय घेत गाड्यांचा ताफा निम्मा करण्यात आला आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी देखील त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी करण्याचे आदेश दिले। पूर्वी त्यांच्या ताफ्यात 14 ते 16 गाड्या असायच्या। बुधवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यात फक्त 5 गाड्या होत्या। दिल्लीचे मंत्री आशिष सूद यांनी तर मेट्रो आणि ई रिक्षाचा वापर सुरू केला आहे। दिल्लीचे शिक्षण मंत्री आशिष सूद हे मंगळवारी दिल्ली मेट्रोनं प्रवास करताना दिसले। मेट्रोतून उतरल्यानंतर त्यांनी सामान्य लोकांप्रमाणेच ई रिक्षाचा वापर केला आणि शाळांची पाहणी देखील केली। मध्य प्रदेश हायकोर्टचे न्यायाधीश डी बन्सल हे तर थेट सायकलवरून हायकोर्टात पोहोचले। साधारण 3 किलोमीटर सायकल चालवत ते हायकोर्टापर्यंत पोहोचले। त्यांचे सुरक्षा रक्षक देखील सायकलवरच होते। इराण अमेरिका युद्ध थांबण्याचं कोणतंही चिन्ह सध्या दिसत नाहीये। यामुळे देशावर इंधनाचं आणि परकीय चलनाचं मोठं संकट घोंगावतंय। याची माहिती आणि सूचना ही पंतप्रधान मोदींनी आधीच दिली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री, राज्यपाल, न्यायाधीश, अधिकारी यांच्याकडून बचतीची सुरुवात झाली आहे। अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी mymahanagar.com ला व्हिजिट करा। त्यासोबतच अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।